आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळूया, पण त्याआधी एक महत्त्वाची बातमी. अभिनेता रितेश देशमुख बिग बॉसच्या रूपाने प्रेक्षकांसमोर येतोय. 28 जुलैपासून दररोज रात्री 9 वाजता प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येणार आहे. आपल्या या नव्या भूमिकेबद्दल रितेश प्रचंड उत्साही आहे. मुळातच त्याला स्वतःला बिग बॉस हा कार्यक्रम आवडतो. त्यामुळे बिग बॉस बनण्याची ऑफर आली तेव्हा त्याने निर्मात्यांना लगेच होकार दिला. आतापर्यंतच्या झालेल्या सीझनपेक्षा बिग बॉसचा नवा सीझन सर्वार्थाने वेगळा असणार आहे असं रितेश सांगतो. यासोबतच आताच्या कुटुंब व्यवस्थेवर भाष्य करताना रितेशने सुखी संसाराचे रहस्यही न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत उलगडलं. रितेश देशमुखशी संवाद साधला आमचे न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेटे यांनी. जे चांगले वागणार त्यांची मी वाह करणार, पण जे वाईट वागणार त्यांची मी सगळ्यांची वाजणार. हा सीझन गाजणार, कारण मी येणार तर कल्ला होणार. नमस्कार, मी तुषार शेटे. अखेरीस सगळ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. 2 वर्षांनंतर मराठी बिग बॉस 3 येतोय. मराठी बिग बॉस 3 येतोय म्हणण्यापेक्षा मराठी बिग बॉस कल्ला करण्यासाठी सज्ज झालेला आहे, कारण की त्याचे होस्ट असणार आहेत रितेश देशमुख. रितेशजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू तुषारजी. काय म्हणताय? बस एकदम मजेत. तुम्ही मला सांगा जी, हिंदी बिग बॉसनी लोकांना वेड लावलं जी, आणि आता मराठी बिग बॉस लय भारी पर्यंत येण्यासाठी सज्ज झालाय. नेमका कसा असणार आहे हा? खरं म्हणजे मी बिग बॉस या शोचा फार मोठा चाहता आहे. मला फार आवडतो तो शो, तो फॉर्मॅट सुद्धा. आणि जेव्हा मला सांगितलं होतं की हा शो मराठीत होणार आहे आणि त्याचं तुम्ही होस्टिंग करा, तर मी प्रचंड एक्सायटेड झालो. किंवा जो शो आपल्याला एवढा आवडतो आणि आपल्या भाषेतला शो फॉर्मॅट करण्याची जी संधी आहे ती मला मिळते. मी एक्सायटेड होतो. मी टीमशी भेटलो, आम्ही चर्चा केली काय त्यांचं विजन काय. कारण की प्रत्येक वेळा जेव्हा, आणि यावेळेस त्यांना सगळं काही नवीन करायचं होतं. ॲटिट्यूड नवीन होता, फॉर्मॅटमध्ये बरेचसे असे चेंजेस आहेत. मी त्यांना म्हणालो तुमचे जे काही चेंजेस आहेत ते मला सांगू नका. जसं ते प्रेक्षकांना ओपन होत जातील तसं ते मलाही उघडत जाईल, त्याची मजा वेगळी असेल. तर एक्सायटिंग फॉर्मॅट आहे, इंटरॅक्टिव्ह फॉर्मॅट आहे. आणि कसं आहे की रिअल टाईम रिअल लाईफ्सवरती जो शो आहे तो एकटा हाच आहे आणि त्याची एक्साइटमेंट वेगळी आहे. एक्साइटमेंट सगळ्यांची वेगळी आहे, मात्र ती एक्साइटमेंट तुम्ही कलर्सनी आणि एंडेमॉलनी अगदी शिगेला पोहोचवलेली आहे. कारण की कंटेस्टंट कोण असणार हे अद्याप सांगितलेलं नाही, मला पण माहित नाही. एक्झॅक्टली. मग आता कशी तुमची तयारी चालली आहे? कारण की ज्यावेळेला आपल्याला पेपर माहिती असतो त्यावेळेला आपण तयारी करतो. करेक्ट आहे. पण आता हाऊ यू विल टॅकल विथ दिस ऑल द कंटेस्टंट? खरं म्हणजे त्याचा मी विचार केलाच नाहीये. आणि मला असं वाटतं की प्रत्येक कंटेस्टंट आपल्या परीने काय आहे की पहिले 4-5 दिवस मी किती चांगला आहे असं दाखवण्याचा सगळेजण प्रयत्न करतातच. नंतर जेव्हा कळतं की आपण ह्याच्या बाहेर आता पडू शकत नाही आणि आपल्याला स्टँड घ्यायचा आहे, तर हळूहळू रिअल सेल्फ त्यांचे जे आहे ते बाहेर येतील. आणि ते प्रत्येक शोमध्ये कळतंच आणि ते दिसतं सुद्धा. मला असं वाटतं की ज्या ज्या गोष्टी जसं जसं समोर येतील तसं त्याला टॅकल करावं. घरातल्या बिग बॉसच्या पासनं काही दिवस वेगळं होऊन स्वतःला बिग बॉस बनता येणार आहे याचा किती आनंद मिळतोय? म्हणजे कुठेतरी माझं सांगितलेलं ऐकतील अशी भावना घेऊनच मी हा शो साईन केलेला आहे. कंटेस्टंट जरी वेगळे असले तरी असं कुठेतरी वाटलं की जेनेलिया इथे कंटेस्टंट पाहिजे, म्हणजे किमान ती ऐकेल तुमचं? नाही मला नाही, मला वाटतं की हा फॉर्मॅट जेनेलियासाठी नाहीच आहे. त्या शी वोंट बी एबल टू हँडल दिस फॉर्मॅट. हा, एखाद्या वेळेस मी या फॉर्मॅटमध्ये जाऊ शकेन. आणि असा मध्ये मी विचार पण केला, मी जाऊ का एक प्रयत्न. मला तुम्हाला हेच विचारायचं होतं की कुछ पाने गेले कुछ खुना पडते. कधीतरी तुम्ही इच्छा व्यक्त केली होती की तुम्हाला बिग बॉसचा कंटेस्टंट म्हणून जायचं होतं आणि आज तुम्ही बिग बॉस म्हणून लोकांच्या समोर? नाही, मी ही इच्छा अशी बाहेर नव्हती सांगितली, फक्त जिनेला सांगितली होती की म्हणजे शो फॉर्मॅट मला एवढा आवडायचा, पण काय आहे ना की बाहेर बसून असं ठरवणं किंवा मी असं करेन तसं करेन ते होत नाही. माझे बरेचसे मित्र, ओळखीचे लोक बिग बॉस हिंदीमध्ये होते, त्यांच्याशिवाय नंतर चर्चा झाली ते म्हणतात खरंच एवढं सोपं नाही आहे, मेंटल गेम आहे तो. खरं. आणि तुमची मेंटल स्टेबिलिटी कशी आहे त्याच्यावर पण निर्भर असतो तुमचा गेम.
रितेश देशमुख एक चॉकलेट हिरो म्हणून लोकांना माहिती होते. लय भारीने तुमची इमेज वेगळी समोर आणलेली आहे. मात्र आता इथे यू हॅव टू बी अ बॉस. सो एक सज्जन रितेश देशमुख कसं टॅकल करणार आहे त्यांना? तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की मी त्यांना प्रेमाने ओरडेल. कसं असेल जरा ते जाणून घ्यायला आवडेल. नाही, आता काय ती परिस्थिती आली की त्यावेळेस काय आहे की प्रत्येक परिस्थिती जशी समोर येणार त्या उगाच ओरडायची गरज नसते. की जी गोष्ट तुम्हाला कन्व्हे करायची असेल ती तुमच्या पद्धतीने तुम्ही कन्व्हे करू शकता. इट्स नॉट नेसेसरी की काय फॉर्मॅट मग असाच आहे की ऑलरेडी ते एकमेकांबरोबर दे गोना बी अग्रेसिव्ह. इव्हेंच्युअली ते होणारच आहे. आणि जिथे जिथे जो व्यक्ती तसा चुकणार आहे त्याला बरोबर करायची संधी होस्टचीच असते. तुम्ही बोलताना म्हणालात की तुम्हाला 2 सेलिब्रिटी तुम्हाला मित्र म्हणून आवडतात. जर ते याच्यामध्ये असते आणि त्यातल्या जर कोणाला जिंकवायचं असतं किंवा कोणाला हरवायचं असतं तर तो निर्णय किती कठीण झाला असता आणि कोणाला जिंकवलं असतं? नाही, माझे 2 मित्र मला एका विचारलं की बिग बॉसमध्ये तुमच्या ओळखीचे कोण असे कलाकार आहेत ज्यांना तुम्हाला असं की बिग बॉसमध्ये आवडलं असतं? 2 व्यक्ती आहेत, जितेंद्र जोशी आणि सिद्धार्थ जाधव. का? कारण काय मला वाटतं ते कम्प्लीट एंटरटेनर आहेत आणि त्यातल्या त्यात नॉलेजेबल आहेत. त्यांना सिच्युएशन कशी हँडल करायची ते माहिती आहे. ते गेम चांगलं खेळू शकतील याच्याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही. पण दोघांमध्ये कोणाला जिंकवायचं ते काम माझं नाही आहे. ते काम प्रेक्षकांचं आहे आणि त्यांच्या स्किल्स आहेत. रितेशजी 2 वेगळे छोटे प्रश्न आणि शेवटचेच असणार आहेत. तुम्ही सगळीकडे तुमच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. रील्समध्ये पण आता सध्या तुमच्याच नावाची चर्चा होते. एखादं रील करताना त्याच्या मागचे कॉन्सेप्ट काय असते, थॉट काय असतो? ॲक्च्युली रील पण एक ॲक्सिडेंटल डिस्कवरी होती आमच्यासाठी. ती लोकांना एवढी आवडली लॉकडाऊनमध्ये, मग ते आम्ही टाकत गेलो. त्याच्यामुळं ते एक हॅबिच्युअल गोष्ट झाली आमच्यासाठी सुद्धा आणि पाहणाऱ्यांसाठी सुद्धा. मध्ये आम्हाला असं वाटलं रे बरेच दिवस रील आपण टाकतोय, थोडं टेक अ ब्रेक. एक दिवस मी आणि कधी कधी हा ब्रेक ना जाणून बुजून नसतो. कधी तुम्ही कामात एवढे व्यस्त असता की रील करायची वेळच मिळत नाही तुम्हाला. एअरपोर्टला मी होतो आणि तिथे एक महिला होता, त्या मला म्हणाल्या की 28 दिन हो गए. मी म्हणलं कशासाठी? अभी तक रील नाही डाली आपने 28 दिनों से. म्हणजे कोणीतरी तारीख पण ठेवतोय, त्याच्यावर कळतं की अरे बापरे मिनिट आता टाकायला पाहिजे. परवा मी दिल्लीला गेलो होतो तर एअरपोर्टला सिक्युरिटी चेकचे जे गार्ड असतात तर ते म्हणाला सिक्युरिटी रील कप डाल रे हो. मी म्हणलं अच्छा बाबा बरेच दिवस झालेले दिसत आहेत, आपण टाकावं. तर आय थिंक काल का परवा एक रील टाकली. बिग बॉस 3 साठी ते स्वतः सज्ज होत आहेत. आपणही सज्ज होऊया आणि हा बिग बॉस सर्वांचं एंटरटेनमेंट करताना कल्ला करणार आहे याविषयी कोणतीच शंका नाही. तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.